अमरावती जिल्ह्यातील पळसवाडा येथे अयान अहमद या नराधमाने बघितलं तर मुलींचे लैंगिक शोषण करून ते जे व्हिडिओ आहे ते सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर संपूर्ण खळबळ उडाली होती आणि त्या अयान अहमदला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यासोबतच 8 जे आरोपी आहेत ते सुद्धा ताब्यात घेतलेले आहे. आणि ज्या अयान अहमदने संपूर्ण जे मुलींचं लैंगिक शोषण केलं होतं ते अमरावतीच्या कठोर नागा या फ्लॅटवर केलं. सध्या मी या फ्लॅटवर आहे आणि हा जो फ्लॅट आहे हा 2 BHK फ्लॅट आहे. या 2 BHK फ्लॅटमधील जे आतमध्ये जी बेडरूम आहे, ज्या ठिकाणी अयान अहमद जे कुकृत्य करत होता, त्या ठिकाणी जे बघितलं ते संपूर्ण जी रूम आहे ती पोलिसांनी आता सील केलेली आहे. पोलिसांनी कसून तपासणी करून या रूममधील ज्या आक्षेपार्ह ज्या वस्तू असतील किंवा अ, जे काही त्याला एव्हिडन्स सापडले ते संपूर्ण जे ताब्यात घेतलेले आहे. या ठिकाणी तो संपूर्ण तपास जो आहे तो ग्रामीण पोलिसासह शहर पोलीस सुद्धा या ठिकाणी करत आहे. संपूर्ण जे रूम आहे ते सील केलेली आहे आणि जे कुलूप आहे हे नवीन कुलूप लावलेलं आहे. आणि या ठिकाणी बघू शकतो हे जुनं कुलूप जे होतं हे जुनं कुलूप पोलिसांनी आता तोडून जे आहे नवीन कुलूप या ठिकाणी लावलेलं आहे. आतमध्ये जी रूम आहे ते सील केल्या ठिकाणी अनेक जे विद्यार्थी होते ते सुद्धा राहत होते आणि त्या ठिकाणी आता विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी रूम सोडून गेलेली आहे. अमर गटारे साम टीव्ही अमरावती.